नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला पावट्याची आमटी बनवायची आहे. त्याच्यासाठी या पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 1/2 किलो पावट्याच्या शेंगा आहेत. इथे आपल्याला आमटी बनवायची आहे. त्याच्यासाठी ह्या शेंगा सोलून घ्याव्या लागतील आधी. चला तर ह्या शेंगा मी सोलून घेते. शेंगा आपल्या सोलून झालेल्या आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करू. मसाल्यासाठी घेतला आहे खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर. खोबरं, कांदा तेलामध्ये टाकायचा. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये मी वाटून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये वाटल्यानंतर भाजीला खूप छान चव येते. मला खलबत्त्यात वाटलेलं लसूण खोबरं खूप आवडतं भाजीसाठी. तर असं आपलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण तयार झालेलं आहे. हे आपण ताटामध्ये काढून घेऊ. पावटा सोलून घेतलेला आहे. त्या पावट्यामध्ये पाणी टाकून थोडं धुवून घेऊ. पावटा धुवून घेतला आहे. तर आपण इथं कढई तापवून घेतलेली आहे. शेंगदाण्याचं कूट राहून गेलेलं शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे भाजी मिळून येते. कारण आपल्याला आमटी बनवायची आहे. तर आता कढई तापवून घेऊ. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं. ते पण चांगलं भाजून घ्यायचं. मस्त असं भाजायचं. त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं भाजून घ्यायचं मस्त लाल होईस्तोपर्यंत. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. थोडा टोमॅटो मी अर्धाच घेतलेला आहे. असं आम्ही पावट्याच्या आमटीमध्ये टोमॅटो टाकत नाही, पण मी आज थोडा अर्धा टाकलेला आहे. अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायचा मसाला सगळा. त्यानंतर टाकायचं थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट. हे सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं. बघा आपलं मसाला तेल सुटेस्तोपर्यंत भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण पावटा टाकू. असं पावटा टाकून घेऊन थोडा वेळ हलवायचं. त्याला सगळा मसाला पावट्याला लागून द्यायचा. पावटा त्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा. पावटा आपला चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तर आपल्याला पाणी जसं पाहिजे असेल टाकून घ्यायचं. आपल्याला जशी भाजी पाहिजे, जेवढी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं पावटा चांगला शिजून आपल्याला भाजी पातळ रस्सा होईल अशी पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ.
भाजीला आता चांगली उकळी आलेली. हा पावटा शिजून द्यायचा. शिजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शिजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून 5 मिनटं एक उकळी येऊन द्यायची भाजीला. आपली भाजी चांगली मिळून येते. तुम्ही बघू शकता भाजी चांगली मिळून आलेली आहे. छान अशी दिसत आहे भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.